हॅलो, हाय, नमस्कार. मी राधा बिंदास. गव्हर्नमेंट सर्वंट्सना गोल्डन अपॉर्च्युनिस्ट का म्हणतात माहिती आहे? कारण यांच्या हाती ती पॉवर असते, जेणेकरून तुमच्या तालुक्यात, तुमच्या राज्यात किंवा तुमच्या सराउंडिंगमध्ये काय बदल घडवून आणायचे आहे, ते तुम्ही ठरवू शकता. इनफॅक्ट वेगवेगळ्या योजनांमध्ये तुमचं कॉन्ट्रिब्युशन असतं. पण अलीकडे निराधार योजनेमध्ये काय घोळ झाला आहे मी सांगते. ॲज पर न्यू रूल, म्हणजे ज्या स्त्रियांना पती नाही आहेत पण मुलं आहेत, त्या स्त्रिया या योजनेचा उपभोग अजिबात घेऊ शकणार नाही. आणि ज्या स्त्रियांना मुली आहेत त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आता यामागे कुठेतरी असं रिझन असू शकतं की त्या महिलांच्या मुली सासरी जातील तेव्हा यांचं कसं होणार, म्हणून यांना आधार म्हणून या निराधार योजनेचे पैसे मिळतील. पण मित्रांनो, मी काही महिलांशी बोलले आणि त्यांनी त्यांची जी व्यथा मला सांगितली ती कळल्यानंतर मला खरंच जेन्युइनली वाटलं की कुठलीही योजना आणि त्याचे बदल हे समाजासाठी खूप इम्पॅक्टफुल असतात. म्हणजे मी एका महिलेला ओळखते जिला निराधारचे पैसे बंद झाले ॲज पर न्यू रूल, पण तिला 2 मुलं असून एकही मुलगा तिचा सांभाळ करत नाही. इनफॅक्ट तिच्या सुनासुद्धा तिचं करण्यास इच्छुक नाही. ती स्त्री पॅरलाइज्ड असूनसुद्धा तिच्या सुनांनी किंवा मुलांनी तिला विचारलं नाही. या एकट्या स्त्रीला सोर्स ऑफ इन्कम काहीच नाही. मग अशा महिलांनी कुठे जायचं आणि 60 नंतर यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची उलाढाल होणार आहेत का, ही कामं करू शकणार आहेत का, या सगळ्यांचा विचार करून जर या योजनेचे बदल घडवून आणले असते तर कदाचित अजून चांगलं झालं असतं असं मला वाटतं. तुम्हाला या योजनेच्या बदलांबाबत काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.